कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। आज आपण कोळंबी पुलाव करायला घेतला आहे आणि चला सुरुवात करूया। तेल थोडं जास्त टाकलंय कारण कांदा जास्त आहे। कांद्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा करपणार नाही आणि लवकर तळला जातो कांदा। आता कांदा छान फ्राय करायला घेऊया। पुलाव करते वेळेस कांदा जास्त लागतो त्यामुळे मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतले। कांदा परतत असताना आपण त्याच्यात एक मसाला वेलची, नंतर थोडीशी दालचिनी, 2-3 लवंगा आणि मिरी टाकायचं म्हणजे तेही छान फ्राय होते। मी खडा मसाला वापरलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्राइंड करून पण टाकू शकता। कांद्याचा रंग हलका गुलाबी होत आला की त्याच्यामध्ये आपण बारीक कापून टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात। झाकण ठेवलं आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल। आता 5 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। टोमॅटो शिजत आला की आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची। हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही, मग त्याने टेस्ट जास्त छान येते। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घरचं टाकलेलं आहे आणि हळद टाकूयात। आता हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करायचं। आता कोळंबी पुलावमध्ये ना आपण गाजर, फरसबी, कांद्याची पात ही पण ॲड केली तरी चालेल। आज मी नाही ॲड करते, पण युजली त्यांनी ते सगळं गाजर, फरसबी, वटाणा, कांद्याची पात टाकल्याने ती पण चवीला खूप छान लागतं। हां, आता आपण ह्याच्यामध्ये थोडे गाजर, माझ्याकडे गाजर होते म्हणून मी गाजर ॲड करते। जर सिमला मिरची, फरसबी, वटाणा, कांद्याची पात पण तुम्ही ॲड केलीत तरी खूप छान चव येते या पुलावला। थोडेसे वटाणे ॲड करूयात। तुम्हाला जर भाज्या आवडत नसतील तर नाही, स्किप केलं तरी चालेल, पण भाज्या टाकल्याने राईसचा फ्लेवर खूप छान येतो। आता आपण ह्याच्यामध्ये कोळंबी ॲड करून घेऊयात। कोळंबी स्वच्छ निवडायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपण ह्याच्यामध्ये टाकायची। कांदा शिजताना आपण मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं मीठ टाकायचं। छान परतून घेऊयात आता आपण आणि याच्यावर झाकण ठेवायचं कोळंबी शिजण्यासाठी। 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून टाकायचं। आता आपली कोळंबी चांगली शिजली आहे तर आपण याचं झाकण काढून घेऊयात। बघा कसा चांगला मसाला मुरलाय की नाही ह्याच्यात कोळंबीमध्ये।
आता आपण जे 4 इन्ग्रेडियंट्स मॅजिक इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत ते आहेत सोया सॉस 1 चमचा, 1 चमचा शेजवान सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा टोमॅटो सॉस। हे इन्ग्रेडियंट्स आता आपण हलवून घ्यायचे, याच्यात मिक्स करून घ्यायचे, पण कोळंबी शिजल्यावर टाकायचे म्हणजे आपले सॉस करपत नाहीत त्याच्यामध्ये आणि खूप छान चव येते। तुम्ही नक्की टाकून करून बघा। ही कोळंबी अशीच खायला पण छान लागते ना, पोळी बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर। आणि आता आपण फायनली राईस ॲड करायचा आहे। राईस ॲड केला की छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून 5 मिनिटं चांगलं मसाला मुरून द्यायचा ह्याच्यात। राईस मी आधीच करून घेतला होता कुकरमध्ये आणि मग तो मोकळा करून थंड करायला ठेवला होता। छान मिक्स झालाय। आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट करून घ्यायचा आणि तो ह्याच्यावर टाकूयात आणि वाफेवर ठेवून देऊयात 5 मिनिटं, म्हणजे सगळे मसाले मुरतील। झाकण काढूयात। खूप सुंदर सुगंध येतोय आणि आता आपण प्लेटिंगला सुरुवात करूयात। गॅस बंद करून टाकूया। चला आता आपण प्लेटिंगला सुरुवात करायची आहे। सुंदर सुगंध येतोय। या सगळ्यांनी कोळंबी पुलाव खायला नक्की ट्राय करा आणि आवडलं तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।